वैष्णवी हगवने आत्महत्या मामले में आरोपियों को कल अदालत ने फिर से पुलिस कस्टडी सुनाई है। इस सुनवाई के बाद हगवने परिवार के वकीलों ने मीडिया से बातचीत करते हुए वैष्णवी के चरित्र पर संदेह व्यक्त किया, जिसके बाद आज मृत वैष्णवी के पिता अनिल कसपटे ने पत्रकार परिषद बुलाकर इस दावे की कड़ी आलोचना की और गंभीर आरोप लगाए। तुम्ही जर म्हणतात की तुमचा पहिला प्रश्न कुठला होता? त्यांनी सांगितलं की तुम्ही मोबाईलचा मुद्दा त्याच्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी कल्पना नाही, त्याची कल्पना पुसटची दिली नाही आणि त्याचं कल्पनाही नाही, कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कुठलं भाष्यही झालेलं नाही। हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही त्यांनी सरळ सरळ माझ्या चारित्र्यावरती संशय घेतलेला आहे। दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा, तर त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून देतो। जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता, माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे, पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल 1.5 लाख रुपये 1,52,000चा मोबाईल तो मी आता 2-3 महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे। त्याची मागणीनुसार तुम्ही दिला की त्यांनी मागितलं? नाही, त्यांनी मागितला। माझी मुली इथं असतं, माझी मुलगी माझ्या घरी होती, घरी असताना वाकडच्या क्रमामध्ये ते आले। वाकडच्या क्रमामध्ये माझ्या मुलीला इथं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं की मला मोबाईल तुझ्या पप्पाकडून घेऊन दे। मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला, त्याचे रेकॉर्ड आहेत। मुलीचा फोन त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल। फोन केलेला आहे, ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला, त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिला। त्या मोबाईलची ही रिसिप्ट, क्रोमा शोरूमची रिसिप्ट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा। त्याची तारीख आहे मला वाटतं 18/9/2024 मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे EMI मी आजही हप्ते भरतो, त्याचे EMI भरतोय। ते बँकेचं स्टेटमेंट वरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्या। दुसरा आरोप होता तो म्हणजे पुण्यासाठी आम्ही छळ केला नाही। 40 लाख आमच्याकडे 5 कोटीच्या गाड्या आहेत, तर 40 लाख फॉर्च्युनर आम्ही कशाला वापरू? इतकंच नाही तर वैष्णवीच्या नावावर जी काही जमीन होती तर सुद्धा आम्ही हक्क सोडपत्र देऊन टाकलो होतो। आम्ही स्वतः वैष्णवीला घरी घेऊन गेलो होतो आणि आम्ही सही दिली, असा त्यांचा आरोप होता। तर हुंड्यासाठी आम्ही छळ केलाच नाही असं त्यांनी हुंड्यासाठी छळ केला नाही, हुंड्यासाठी छळ केला नाही म्हणता, गाडी मागितली नाही म्हणता, तर मी 5 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात, तर मी ही एमजी ऍक्टर गाडी बुक केलेली। फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही एमजी ऍक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली, 50,000 रुपये डिपॉझिट केले। त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले। तर ही त्याची रिसिप्ट एमजी ऍक्टर बुक केली। त्यांनी माझ्याशी वादावादी केली, वादावादी चांगलीच केली। मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन, नाही तर तिथं पिटून देईन। मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे। तर त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार केली। दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की 5 कोटी 90 लाखाची गाडी, 5 कोटीच्या गाड्या, ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे। 5 गाड्या नाहीत, 10 गाड्या नाहीत, 5 कोटीचं काय नाही, निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे। दुसरी जी काय ती गाडी 90 लाखाची सांगतात, ती गाडी बुचुडे नावाच्या इसमाची मारुंजी या ठिकाणची गाडी आहे। हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबरही झूम करून बघा, तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राघव बुचडे या नावाने आहे। त्या गाडीला नंबर आहे MH14KC3000। त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला जी लावलेली असत ती गाडी चेक करा, तेही बघा। म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये, एकच गाडी आहे आणि ही यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये, एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे। माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नात उभं राहणार नाही, लग्न मोडून टाकी। आधीच माझ्या मुलीचं लग्न 2 ठिकाणी मोडली, याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं। त्यातही लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी, सोन्याची मागणी, गाडीची मागणी, चांदीच्या ताटाची मागणी, गौरीची मागणी। अधिक महिन्यात जावायला चांदीचं ताट पाहिजे, सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या कारणाने स्टीलचं देतात।
कोण तांब्याचं तामण देतं. माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली, तीही मी पूर्ण केली.